हॅलो, नमस्कार. फील द हिल बाय ज्योती ह्या यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि या माझ्या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर माझी एक स्वरचित कविता, जी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिली आहे, ती तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे. हा माझा पहिलाच उपक्रम आहे आणि मी या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर माझ्या काही कला आहेत त्या तुम्हाला सर्वांसमोर एक एक करून सादर करेन. तर जर ह्या तुम्हाला जर तुम्हाला माझ्या काही गोष्टी आवडल्या, माझ्या ह्या कविता तुम्हाला आवडल्या, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज शिवजयंती आणि त्यानिमित्तानेच मी ही माझी स्वरचित कविता तुम्हा सर्वांसमोर सादर करत आहे. तर तत्पूर्वी मला काही बोलायचे आहे. सर्वप्रथम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रात त्यांची पूजा केली जाते. महाराष्ट्रांच्या विचाराने प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती ही प्रेरित आहे. त्यांचे विचार आज उराशी बाळगून ते नवीन स्वराज्यच म्हणूया, हो ना, कारण जे काही आहे, आपण ह्या देशाचे नागरिक आहोत. तर ह्या देशाला जर आपण आपलं घर समजलं तर नक्कीच आपण आपल्या घरासाठी काही करू इच्छितो. जसं की महाराजांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी एकजुटीने ते लढले आणि आपल्या विचारांचे त्यांनी बीज रोवले, जे आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक वटवृक्ष आहे. त्या विचारांचा तो वारसा घेऊन आपण पुढे चाललो आहोत आणि नक्कीच आपली पुढची जनरेशनही ह्या विचारांचा वारसा चालवेल याची आशा आहे. तर तुमच्यासमोर मी ही माझी कविता सादर करत आहे. तर कवितेचं शीर्षक आहे इथली परिस्थिती. विजय डंका घुमावा महाराष्ट्राच्या काणी कपारी. विजय डंका घुमावा महाराष्ट्राच्या काणी कपारी. मानवतेच्या शत्रूचा ऱ्हास होऊन बंधुभाव नांदो चराचरी. मानवतेच्या शत्रूचा ऱ्हास होऊन बंधुभाव नांदो चराचरी. विनवणी त्या भगवंता जिजाऊच्या पोटी पुन्हा जन्मू दे शिवछत्रपती. विनवणी त्या भगवंता जिजाऊच्या पोटी पुन्हा जन्मू दे शिवछत्रपती. वर्णिते महाराज आज इथली परिस्थिती. रायगड तोरणार प्रतापगड असोवा असो पन्हाळा. रायगड तोरणा प्रतापगड असोवा असो पन्हाळा. तुम्हा होता फक्त तुमच्या रयतेचा जिव्हाळा. तुम्हा होता फक्त तुमच्या रयतेचा जिव्हाळा. राज्यकारभार सांभाळण्यासाठी चांगल्या लोकांची घडो युती. राज्यकारभार सांभाळण्यासाठी चांगल्या लोकांची घडो युती. अशी आहे महाराज आज इथली परिस्थिती. माय लेकी आया बहिणीच्या अब्रूवर धूर्त लांडग्यांची नजर. माय लेकी आया बहिणीच्या अब्रूवर धूर्त लांडग्यांची नजर. न्यायाच्या प्रतीक्षेत झुरून कधी कधी संपते तिचे जीवन सफर. समाजाशी झगडते ती बनून कधी झाशीची राणी, कधी दुर्गा कधी भगवती. समाजाशी झगडते ती बनून कधी झाशीची राणी, कधी दुर्गा भगवती. अशी आहे महाराज आज इथली परिस्थिती. सिमेंटची जंगले उभी राहिली आज दऱ्या डोंगर भेदुनी. विकासाच्या नावाखाली धूर्त राहिले मायभूचा गळा चिरुनी. तरीही जगात साऱ्या आपल्या गुणवंतांची कीर्ती. अशीच आहे महाराज आज इथली परिस्थिती. कोणी पैशाचा, कोणी सत्तेचा, कोणी वासनेचा धनी. धर्माच्या नावाखाली दंगली करून करतात माणुसकीची हानी. मुलाबाळांनी ऐकावा तुमचा इतिहास. न फिरो देशाच्या भविष्याची मती. मुलाबाळांनी ऐकावा तुमचा इतिहास. न फिरो देशाच्या भविष्याची मती. अशी आहे महाराज आज इथली परिस्थिती. झटावे मानवतेसाठी आणि धरावा स्वराज्याचा ध्यास. बंड करावे अन्यायाविरोधात धरावी सत्याची कास. तुमच्या मावळ्यासम सैनिक बंधू माझा उभा सीमेवर एकवटुनी. अशीच आहे महाराज
आज इथली परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला परत पुन्हा भेटूया ह्याच चॅनलवरती. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.